अंकिताज कस्टम ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज आपण साडीच्या फॅब्रिकपासून एक कुर्ता बनवणार आहोत, सोबत त्याची ओढणीसुद्धा आपण तयार करणार आहोत। तर लायनिंगचं फॅब्रिक आपण 2 मीटर घेतलेलं आहे आणि बाकी आपली संपूर्ण साडी आहे। तर पहिल्यांदा आपण लायनिंगच्या फॅब्रिकवर मार्किंग करून घेणार आहोत। आता मी 4 फोल्ड घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र आहेत। तर आता मी शोल्डर 7 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आर्म होल सुद्धा आपल्याला 7 सेंटीमीटरवरच मार्किंग करायचे आहेत। चेस्ट ही आपली 36 सेंटीमीटरची आहे, तर तिचा चौथा भाग मी 9 सेंटीमीटर म्हणजे 9 इंचावर मार्किंग करते मी आणि बरोबर 9 इंचावर मार्किंग करून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला 1 किंवा 2 इंच मार्जिन ॲड करायची आहे, ते आपल्या शिलाईसाठी यूज होईल। आणि त्यानंतर वरून मी 15 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा ॲड करते, म्हणजे 17 सेंटीमीटर। 17 सेंटीमीटरवर मी काय एक्स्ट्रा मार्जिन ॲड करते म्हणजे मार्किंग करून घेते, तिथे आपली हिप्सची उंची येणार आहे। आता हिप्स मी 37 सेंटीमीटरचे आहेत, तर त्याचा मी चौथा भाग घेते आहे। 9.25 इंच असं त्याचा चौथा भाग येतो। तर संपूर्ण मी 10 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आपण सेम त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 इंच मार्जिन ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे आणि वरतून 15 सेंटीमीटरपेक्षा थोडंसं कमी चेस्टची अंडरबस्टची मार्किंग करून घेणार आहोत। जी आपली वेस्ट आहे म्हणजेच कंबर, ती मी आता 5 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते। जसं व्हिडिओ दाखवते अगदी तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये सेम आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे। मार्जिन ठेवायचं विसरू नका, कारण की ते आपल्याला शिलाईसाठी लागतं। तर अशा प्रकारे मार्जिन करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन ठेवून द्यायचं आहे। आता त्यानंतर जे आपण मार्किंग केलेलं आहे ते संपूर्ण मार्किंग पॉईंट आपण जॉईन करून घेणार आहोत आणि नॉर्मल जो आपला कुर्तीचा शेप असतो तो शेप आपण देऊन घेणार आहोत। अशा प्रकारे मी जसं व्हिडिओ दाखवते तसा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्टचं मार्किंग सेम येणार आहे आपलं आणि नंतर आपण ते दोन्ही पार्ट वेगवेगळे करणार आहोत आणि मग त्याची कटिंग करणार आहोत आणि मग त्यांचं नेक वगैरे डिझाईन करणार आहोत। आता जसं व्हिडिओ दाखवते अगदी तसंच आपण बघू शकता, आपण जे एक्स्ट्रा मार्जिन केले आहे त्यालासुद्धा मी एक शेप देऊन घेते। अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि आता कटिंग करून घ्यायचं आहे। आता मी जे शोल्डर असतात तिथे अर्धा इंचावर मी वरती मार्किंग करते आणि जो नॉर्मल आपला आर्म होलचा म्हणजे जो बाहीचा शेप असतो तो देऊन घेते। बाहीचा शेप मी देऊन घेते, अशा प्रकारे तुम्हाला देऊन घ्यायचं आहे आणि आता आपण कटिंग करून दोन्ही पार्ट कटिंग करून घेणार आहोत। व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे आणि नेक डिझाईन लगेच कट करून घ्यायची नाही आहे। तर अशा प्रकारे आता मी कटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता दोन्ही पार्ट आता आपण वेगळे करणार आहोत। हा आहे आपला पुढचा भाग, मागचा भाग दोन्ही सेमच आहे ऑलमोस्ट। आता आपण त्यांच्या गळ्याची मार्किंग करणार आहोत, गळ्याची डिझाईन करणार आहोत। जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता आपण नेक गळ्याची रुंदी मी 3 सेंटीमीटरवर मार्किंग करते। पुढच्या गळ्याची सुद्धा आणि मागच्या गळ्याची सुद्धा मी सेमच करणार आहे। त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची मी ही 5 इंचावर ठेवते। 5 इंचावर मार्किंग करून आपल्याला एक चौरस आकार पट्टीने आखून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच आपल्याला सेम टू सेम आखून घ्यायचं आहे। कोणतंही आपण डिझाईन आपण गळ्याला देणार त्याच्या आधी आपल्याला असं चौरस आकार आखून घ्यायचा आहे, जेणेकरून खूप परफेक्ट असं गळ्याचं डिझाईन येतं। आणि सिंपल मी थोडासा व्ही आकारामध्ये गळ्याची डिझाईन देते, काही डिफरंट किंवा वेगळी करत नाही आहे, सिंपल इझी डिझाईन करते। अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता आपण जी गळ्याची डिझाईन केलेली आहे ती आता आपण कटिंग करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये मी दाखवते अगदी तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण बॅक पार्टसुद्धा कटिंग करून घेणार आहोत। तर बॅक पार्टची मार्किंग आता आपण पहिल्यांदा करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण फ्रंट पार्टची कटिंग केलेली आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते की नेक डिझाईन कशी येते। खूप सुंदर अशी नेक डिझाईन आहे, सिंपल आणि खूप परफेक्ट आणि खूप सुंदर अशी डिझाईन दिसते।
ह्याच्यामध्ये आपण गळा पलटवणार आहोत, पायपिंग वगैरे नाही येणार आहे. त्यानंतर आता बॅक पार्टची आपण मार्किंग करून घेणार आहोत. बॅक पार्टचं नेक रुंदीसुद्धा म्हणजे गळ्याची रुंदीसुद्धा 3 सेंटीमीटर मार्किंग करून घेते. आणि त्यानंतर गळ्याची उंची आहे ती मी 3 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते. आणि सेम प्रोसेसमध्ये आपल्याला चौरस आकार आखून घ्यायचा आहे आणि नंतर गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जसं मी व्हिडिओ दाखवते अगदी तसं गोलाकार देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे गोलाकार दिल्यानंतर वरून 1.5 सेंटीमीटरवर आपल्याला एक मार्किंग करायची आहे. बघू शकता मी 1.5 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता साईडला मी 4 सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हा आपल्या इथे आपण एक गळ्याला बॅकला थोडीशी वेगळी डिझाईन देणार आहोत. आणि वरतून मग मी 4.5 सेंटीमीटरवर एक मार्किंग करते आहे आणि त्याची रुंदीसुद्धा मी 4.5 सेंटीमीटरच ठेवते आहे. जसं व्हिडिओ दाखवते अगदी तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि पाण्याचा आपला एक शेप असतो, जो आपला पाण्याचा थेंब कसा असतो सेम तसंच डिझाईन द्यायची आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला सगळ्या पॅटर्नचे डिझाईन सांगून देईल की कसे असतात, तर त्यांची नेमसुद्धा मी तुम्हाला सांगून देईल. आता हे आपलं डिझाईन मी बॅकला दिलेलं आहे. आता आपण ती कटिंग करून घेणार आहोत आणि कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपण कटिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डिझाईन आलेलं आहे. आता आपण हे अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते आता मेन फॅब्रिकवर ठेवणार आहोत. आणि लायनिंगचं फॅब्रिक आणि आपलं मेन फॅब्रिक दोन्ही फॅब्रिकची उंची थोडीफार वेगळी असते. आता आपण मेन फॅब्रिकची उंची संपूर्ण टॉपची उंची 39 सेंटीमीटर ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 39 सेंटीमीटरवर आपल्याला संपूर्ण लेंथ ठेवून घ्यायची आहे आपल्या कुर्तीची. आणि त्यानंतर आपण बाकीचा एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे, जो कपडा आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत. आता आपण सेम प्रोसेसमध्ये पहिला फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत. जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे आणि मग कटिंग करून घ्यायची आहे. आता मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि फ्रंट पार्टसुद्धा कटिंग केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी काढलेला नाही आहे. आता आपले संपूर्ण सगळे पार्ट कटिंग करून झालेले आहेत. आता आपण स्टिचिंगकडे जाणार आहोत. स्टिचिंगसुद्धा खूप व्यवस्थित करायची आहे. आणि त्याआधी आपण स्लीव्स डिझाईन करणार आहोत. स्लीव्सला माझ्याकडे जे ऑलरेडी मी पेपर ड्राफ्टिंग केलेले आहेत ते मी यूज करते. जर तुम्हाला पेपर ड्राफ्टिंग शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरच त्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की आपण पेपर ड्राफ्टिंग करून कशी घ्यायची आहे प्रत्येक मेजरमेंटची. आणि पहिल्यांदा पेपर ड्राफ्टिंगवरच आपण आखून घ्यायचं आहे. हे मी नॉर्मल पेपर ड्राफ्टिंग करून त्याच्यावर एक्स्ट्रा स्लीव्सची डिझाईन वाढवून घेतलेली आहे. जुन्या काळात ज्या हिरोईन्स वगैरे करायचे तसा हा पॅटर्न आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्लीव्ससुद्धा कटिंग करून घ्यायचे आहेत आणि स्लीव्स कटिंग करून झालेले आहेत. तर आता स्टिचिंगकडे जाऊया. तर पहिल्यांदा तर हे 3 पॉईंट मी जे मार्किंग करते सेम तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि असे प्लेट्स पाडून त्यांना स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी आता स्टिचिंग करून घेते संपूर्ण स्लीव्स. पहिल्यांदा तर मी स्लीवच स्टिचिंग करून घेते आणि बाकीचं जो कुर्ता वगैरे आहे तो नंतर स्टिच करते. आता स्लीव्स मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता आपण टॉपच्या भागाकडे जाणार आहोत. आता पहिला फ्रंट पार्ट मी करून घेते. जी सुईची बाजू असते, जी आपली मेन डिझाईन असते ती आतल्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि मग अस्तर आपल्याला शिलाई वगैरे करून घ्यायची आहे. अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त आतमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग तो आपल्याला पलटवायचा आहे. तर आता आपण इथे आर्म होल गळ्याची डिझाईन संपूर्ण आता शिलाई मारून घेणार आहोत आणि मग बाकीचं. आता मी जसं शिलाई मारते अगदी तशीच तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे म्हणजे अर्धा सेंटीमीटरच्या आतमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपली शिलाई मारून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथे आपण अर्धा सेंटीमीटरवर अर्धा इंचावर शिलाई मारलेली आहे तिथे आपल्याला गळा पलटवायचा आहे. तर असे कट्स छोटे छोटे मारून घ्यायचे आहेत. कट्स मारले की आपला गळा खूप व्यवस्थित पलटतो. आता अशा प्रकारे आपला गळा पलटून झालेला आहे. जसं मी व्हिडिओ दाखवते तसं तुम्हाला पलटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण केलं तर गळा खूप व्यवस्थित सेट होतो आणि छान दिसतो. आता आपण जो गळा पलटलेला आहे त्याला आता आपण
मार्किंग म्हणजेच मार्किंग करून थोडंसं दाब शिलाई करणार आहोत। दाब शिलाई आपल्याला अर्ध्यापेक्षा खूप कमी याच्यावर करायची असते। दाब शिलाई केल्याने गळा एकदम व्यवस्थित सेट होतो। आता आपण गळ्याला दाब शिलाई करून घेणार आहोत आणि जे साईडची जी शिलाई वगैरे आहे ती संपूर्ण शिलाई आपण करून घेणार आहोत। तर चला बघूया, आता आपण स्टिचिंग करून घेऊया। तर आता मी दाब शिलाई वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर आता मी दाब शिलाई करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित गळा सेट झालेला आहे, कुठेही फॅब्रिक वर आलेलं नाही आणि खाली आलेलं नाही आहे। आता आपण आर्म होल आणि साईडची जी शिलाई आहे संपूर्ण टॉपची अस्तर आणि मेन फॅब्रिक आता आपण जॉईन करून घेणार आहोत। तर आता मी स्टिचिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे स्टिचिंग केलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे संपूर्ण। आणि त्यानंतर आता आपण बॅक पार्टला स्टिच करून घेणार आहोत। मी आतल्या साईडने सुद्धा तुम्हाला दाखवून देते की कशा प्रकारे शिलाई मी मारलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि लायनिंगचं फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे। आता आपण बॅक पार्टला स्टिच करणार आहोत। सेम प्रोसेसमध्ये उलट्या साईडला जी सुईची बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवून गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा तर आपण जो पाण्याचा आकारचा शेप दिलेला आहे, तो डिझाईन केलेला आहे, तो शिलाई करून घ्यायचा आहे, त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। जसं व्हिडिओ दाखवते अगदी तसंच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि मग मी तुम्हाला दाखवते की आपण असे डिझाईन केलेले गळे कसे पलटवू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला गळा पलटवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा व्हिडिओ स्लो करून सुद्धा तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे गळा पलटला आहे। अशा प्रकारे आपण जो गळा पलटतो तो खूप व्यवस्थित दिसतो आणि अशा प्रकारे कधी कॅनव्हासचा गळा आपण करतो तो सुद्धा सेट होत नाही, पण ह्या पद्धतीने आपण जो करतो तो खूप सुंदर सेट होऊन जातो। तर अशा प्रकारे आता मी गळा पलटवून घेतलेला आहे आणि सेम आता आपल्याला संपूर्ण साईडने दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आता मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपण दाब शिलाई मारल्यानंतर गळा कसा दिसतोय। तर आता मी दाब शिलाईसुद्धा मारलेली आहे आणि शोल्डर आणि साईडची बाजूसुद्धा मी स्टिच करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण जे स्लीव्स आणि जे आहेत तर ते संपूर्ण आता आपण स्टिचिंग करून घेणार आहोत। स्लीव्स मी जॉईन करून घेते आणि आता आपला ऑलमोस्ट कुर्ती रेडी आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे। सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हा आहे आपला फायनल लुक, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ड्रेसचा फायनल लुक आलेला आहे। सो चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओ येणारच आहेत। तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।